नमस्कार. वृषालीज आयडियाज सादर करीत आहे सुंदर मराठी सुविचार भाग 45. माणसाला मोठेपणा हा जसा स्थानाने येत नाही तसेच राजदंडाने राजाला राजेपण येत नाही. मोठेपणा हा माणसाच्या अंगीच असावा लागतो. मत्सराने कोणीही श्रीमंत होत नाही. मत्सर आणि क्रोधाने आयुष्य कमी होत असते. माणसांवर येणारे संकटे, अडचणी व अडथळे बुद्धीच्या विकासाने पुष्कळसे टाळता येतात. कर्तृत्ववान मनुष्य आपल्या कर्तृत्वाची जाणीव सौम्य शब्दात आणि योग्य कृतीनेच करून देतो. तो संतापी किंवा भित्रा कधीच नसतो. जे नावाडी, कुशल व कार्यक्षम असतात त्यांना समुद्रावर वाहणारे वारे आणि लाटा सहाय्य करतात. कार्यक्षम माणसांना निसर्ग मदत करतो. अपचन होईल म्हणून कोणी जेवण टाकत नाही. जंगली प्राणी पिकाची वाट लावतील म्हणून धान्य पेरायचे कोणी थांबत नाही. जग हा एक बाजार आहे. या बाजारात लबाड माणसांची बोरे द्राक्षाच्या भावाने विकली जातात, परंतु प्रामाणिक माणसांची द्राक्षे करवंदाच्या भावाने देखील घेतली जात नाही. आपली चूक कबूल करण्यात माणसाला शरम वाटत असेल तर ती चूक मुळात करताना शतपट शरम वाटली पाहिजे. आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तीव्र इच्छाशक्ती. जसा स्नानाने शरीराचा मळ धुतला जातो तसा ज्ञानाने अंतःकरणाचा मळ धुतला जातो. इतरांना जितका अधिक लाभ द्याल तितके अधिक भले तुम्ही स्वतःचे कराल. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे. केवळ ढीगभर पुस्तके वाचून ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे, ते ज्ञान जीवनात उतरवणे म्हणजे खरी विद्या. सौंदर्य व सुस्वभावाची बेरीज करा. मैत्रीतून मत्सर वजा करा. प्रेमाला शुद्ध अंतःकरणाने गुणा. परनिंदेचा लघुत्तम काढा. सुविचारांचा वर्ग करा. हेच आपल्या सुखाचे गणित. आपला कोणी अपमान करू नये असं वाटत असेल तर आपणाकडून अजाणतेपणी कुणाचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.